हॅलो स्टुडंट्स, फ्लुइड मेकॅनिक्सच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी इम्पॅक्ट ऑफ जेट हे युनिट चालू करतोय आणि इम्पॅक्ट ऑफ जेट या युनिटची गरज किंवा या युनिटचं इम्पॉर्टन्स जर सांगायचं म्हटलं तर फ्लुइड मेकॅनिक्स आत्तापर्यंत आपण पाहिलं. फ्लुइड मेकॅनिक्समध्ये म्हणजे डिप्लोमा लेवलला आपण फ्लुइड प्रॉपर्टीज, प्रेशर मेजरमेंट, त्यानंतर फ्लुइड फ्लो, त्यानंतर फ्लो थ्रू पाईप वगैरे वगैरे या बेसिक गोष्टी आपण फ्लुइड मेकॅनिक्सच्या स्टडी केल्या. आता फ्लुइड मेकॅनिक्स आपण जर बघितलं तर सब्जेक्टला नाव काय असतं? फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी. म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्स हा फ्लुइड मेकॅनिक्सचा बेसिक पार्ट झाला आणि त्या फ्लुइडचं ॲप्लिकेशन कुठं आहे, म्हणजे फ्लुइडवर कोणत्या मशिनरी ऑपरेट होतात किंवा फ्लुइडवर कोणत्या मशिनरी चालतात किंवा फ्लुइडसाठी कोणत्या मशिनरीज यूज होतात, त्या मशिनरीचा स्टडी आपल्याला फ्लुइड मशिनरीमध्ये या फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरीच्या दुसऱ्या पार्टमध्ये करायचा असतो. म्हणजे थोडक्यात टर्बो मशिनरी किंवा टर्बो मशीन्स त्याला तुम्ही म्हणू शकता. तर त्यासाठी बेसिक जर कोणतं युनिट असेल तर ते हे आहे, इम्पॅक्ट ऑफ जेट. कारण तुम्ही जर बघितलं तर टर्बाईन किंवा पंपमध्ये इम्पिलर असेल किंवा टर्बाईनमध्ये रोटर असेल आणि त्या रोटरवर व्हेन्स असतात किंवा बकेट्स असतात. व्हेन्स किंवा बकेट्स आपण त्याला म्हणतो किंवा प्लेट्स. त्या प्लेटवर आपण काय करतो, जे म्हणजे नोझल थ्रू आपण वॉटर जेट काय करतो, स्ट्राईक करत असतो किंवा इम्पॅक्ट करत असतो. आणि मग त्या प्लेटवर वॉटरचं हे जेट इम्पॅक्ट झाल्यानंतर त्याचा काय इफेक्ट होतो किंवा त्या जेटमुळं किती फोर्स त्या व्हेनवर ॲक्ट होतो किंवा प्लेटवर किती फोर्स ॲक्ट होतो ते आपल्याला या युनिटमध्ये फाइंड करायचं आहे. त्यासाठी हे युनिट आहे. ओके. तर व्हेन्स वेगवेगळ्या टाईपचे असू शकतात. एक तर व्हर्टिकल फ्लॅट प्लेट असू शकते किंवा इन्क्लाइन प्लेट असू शकते किंवा कर्वड व्हेन असू शकते. कर्वड व्हेन तर जास्त करून काय असतात, कर्वड व्हेन्स असतात. पहिल्यांदा आपण बेसिक फ्लॅट प्लेटसाठी काय आहे ते आपण बघायचं आहे. फ्लॅट प्लेटसाठी स्टडी करायचं आणि त्याच्यानंतर आपण व्हेनकडे जाणार. तर या व्हेन्स कुठं असतात, याचं ॲप्लिकेशन टर्बाईनमध्ये बकेट असतात किंवा व्हेन्स असतात. त्याच्यावर वॉटर स्ट्राईक होतं, मग त्या व्हेन्स रोटेट व्हायला सुरुवात होतात. मग त्यामुळे रोटर रोटेट होतो, मग शाफ्ट रोटेट होतो, मग तो जनरेटरला जोडलेला असतो, मग इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. पंपमध्ये इम्पिलर असतो. इम्पिलरवर सुद्धा या व्हेन्स असतात. तर लिक्विड येतं इम्पिलर मधून त्या व्हेनवर स्ट्राईक होत ते फिरत असतं वगैरे वगैरे. तर तिथं आपल्याला या इम्पॅक्ट ऑफ जेट या युनिटचा आपल्याला गरज पडणार आहे. त्यामुळे आपण हे युनिट शिकतोय. त्याच्यानंतर आपण टर्बाईन्स आणि पंपकडे जाणार आहे. तर या युनिटमध्ये पहिला जो पॉईंट आहे तो आहे इम्पॅक्ट ऑफ जेट ऑन ए व्हर्टिकल स्टेशनरी फ्लॅट प्लेट. म्हणजे जेट म्हणजे काय थोडक्यात, तर हाय व्हेलॉसिटीचं वॉटर, नोझलमधून बाहेर पडलेलं हाय व्हेलॉसिटीचं वॉटर म्हणजे स्ट्रीम, आणि ती प्लेटवर कोणत्या स्टेशनरी फ्लॅट प्लेटवर, म्हणजे स्टेशनरी प्लेट आहे फिक्स केलेली, त्या प्लेटवर ते वॉटरचं जेट पडल्यानंतर काय होईल, पुढं काय होईल नक्की, त्याचा आपल्याला स्टडी या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण करणार. तर मी तर डायग्राम काढतो. कोणती प्लेट आहे? व्हर्टिकल स्टेशनरी फ्लॅट प्लेट. व्हर्टिकल प्लेट असणार आहे, स्टेशनरी असणार आहे आणि फ्लॅट असणार. ओके. मग ती प्लेट मी इथं ड्रॉ करतो. अशा पद्धतीनं व्हर्टिकल प्लेट आहे, फ्लॅट प्लेट आहे. प्लेट मी अशी हॅचिंग करून दाखवतो. व्हर्टिकल प्लेट आहे, फ्लॅट आहे आणि कशी आहे, स्टेशनरी प्लेट. कशी आहे? स्टेशनरी. म्हणजे इकडे मी फिक्स करून दाखवतो. ओके. स्टेशनरी प्लेट आहे. आता इम्पॅक्ट ऑफ जेट ऑन ए व्हर्टिकल स्टेशनरी फ्लॅट प्लेट. तर याच्यावर काय होतंय, जेट इम्पॅक्ट होतोय किंवा स्ट्राईक होतोय वॉटरचा जेट. तर सपोज इकडं नोझल आहे, सेंटरला बरोबर नोझल आहे आणि हे वॉटर जेट या प्लेटवर स्ट्राईक होते. इकडं नोझल थ्रू आपण ते वॉटर सोडलेलं आहे. तर इकडं नोझल आणि ही मेन पाईप आपली. तर ही आहे मेन पाईप, हे आहे नोझल, याला आपण नोझल म्हणतो.
आणि हे काय आहे जेट. ओके, वॉटर जेट. आणि ते जेट स्ट्राईक झाल्यानंतर काय होईल, आता प्लेटवर हे वॉटर स्ट्राईक झालं तर काय होईल, बरोबर, दोन्ही साईडला त्या प्लेटला थटल्यानंतर म्हणजे हे वॉटर स्ट्राईक झाल्यानंतर हे काय होईल, दोन्ही बाजूला असं निघून जाईल. म्हणजे थोडंसं वॉटर इकडं जाईल वरच्या साईडला आणि थोडंसं काय होईल इकडं खाली जाईल. अशा पद्धतीने त्याचे दोन भाग होऊन ते वॉटर, इकडून गेलेलं वॉटर असं दोन्ही बाजूला निघून जाईल. ओके, तर अशा पद्धतीनं प्लेटवर आता जेटची काहीतरी व्हेलॉसिटी असणार आहे. जेटचा काहीतरी डायमीटर पण असणार आहे. हा डायमीटर असणार आहे जेटचा काहीतरी. आणि जेटमधल्या लिक्विडची काहीतरी इनपुट व्हेलॉसिटी असणार आहे. ही इनिशियल व्हेलॉसिटी, जेटच्या वॉटरची काहीतरी इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे. आता इथं वॉटर स्ट्राईक झाल्यानंतर या पॉइंटला काय होतंय, त्या डिरेक्शन मधली व्हेलॉसिटी 0 होते आणि व्हेलॉसिटी कुठं जाते, ती इकडे जाते. त्या सेम व्हेलॉसिटीनं वॉटर कुठं जाते, परपेंडिक्युलर डिरेक्शन मध्ये जाते. म्हणजे सपोज आता ही एक्स डिरेक्शन मध्ये जेट स्ट्राईक होतोय, तर ही इनिशियल व्हेलॉसिटी कशी आहे, एक्स डिरेक्शन मध्ये आहे जेटची. आणि ती इथं स्ट्राईक झाल्यानंतर एक्स डिरेक्शन मध्ये कोणतीही व्हेलॉसिटी राहत नाही, 0 व्हेलॉसिटी होते, कारण प्लेट स्टेशनरी आहे. आणि वाय डिरेक्शन मध्ये काय होते, ती व्हेलॉसिटी जाते. इनिशियल एक्स डिरेक्शन मध्ये व्हेलॉसिटी आहे ती कशी जाते, वाय डिरेक्शन मध्ये जाते. तर स्टेशनरी प्लेटवर वॉटर स्ट्राईक झाल्यानंतर अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला ते निघून जाते. ओके, मग आता हे जेट या प्लेटवर स्ट्राईक झाल्यामुळं त्या प्लेटवर काहीतरी फोर्स ऍक्ट होईल, बरोबर, काहीतरी फोर्स ऍक्ट होईल. मग तो फोर्स कसा काढायचा, तर त्यासाठी इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल हे फ्लुइड मेकॅनिक्स मधलं प्रिन्सिपल आहे, ते यूज करतात. इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल. सो मी इथं यूज करतो ते प्रिन्सिपल. बाय युझिंग, मला काय काढायचं आहे, फोर्स काढायचा आहे. ते जेट स्ट्राईक झाल्यामुळं प्लेटवर किती फोर्स ऍक्ट झाला तो मला काढायचा आहे. ओके, बाय युझिंग इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल. इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल. तर इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल काय आहे, इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल काय आहे, तर द फोर्स एक्झर्टेड बाय द जेट ऑन द प्लेट, द फोर्स एक्झर्टेड बाय द जेट ऑन द प्लेट in the direction of jet is equal to the rate of change of momentum, is equal to the rate of change of momentum. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन हेच सांगतो, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता इथं फक्त मोमेंटम कोणाचं असणार आहे, लिक्विडचं मोमेंटम. आणि मोमेंटम काय असतं आपल्याला माहित आहे, मास इंटू व्हेलॉसिटी. मोमेंटम काय असतं, मास इंटू व्हेलॉसिटी. ओके, मास इंटू व्हेलॉसिटी. आता इथं फक्त आपण काय घेणार आहे, रेट आहे. ओके, मोमेंटम काय असणार आहे, मास इंटू व्हेलॉसिटी. आता चेंज इन मोमेंटम काय असणार आहे, तर इनिशियल मोमेंटम मायनस फायनल मोमेंटम. पहिलं इनिशियल मोमेंटम मायनस फायनल मोमेंटम म्हणजे असणार आहे चेंज इन मोमेंटम. आणि परत रेट आहे, फोर्स इज इक्वल टू काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. चेंज ऑफ मोमेंटम काय असणार, इनिशियल मोमेंटम मायनस फायनल मोमेंटम. आणि परत त्याचा रेट म्हणजे पर सेकंद, टाइमने डिवाइड करायला लागेल. ओके, मग मास आपण कसं ते बघूया. ओके, इम्पल्स, बाय युझिंग इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल, फोर्स इज इक्वल टू फोर्स एक्झर्टेड by jet, force exerted by jet on the plate in the direction of jet, म्हणजेच कोणती डिरेक्शन, एक्स डायरेक्शन. ओके, कोणती डायरेक्शन, एक्स डायरेक्शन. तो काय असणार आहे, एक्स डायरेक्शन मधला फोर्स म्हणजे काय, एफ एक्स. एक्स डायरेक्शन मधला फोर्स म्हणजे एफ एक्स, वाय डायरेक्शन मधला फोर्स म्हणजे एफ वाय. ओके, सो एफ एक्स इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम.
आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच काय, तर इनिशियल मोमेंटम, आता चेंज ऑफ मोमेंटम काय असणार आहे, इनिशियल मोमेंटम मायनस फायनल मोमेंटम डिवायडेड बाय रेट आहे, म्हणजे डिवायडेड बाय काय, टाइम, डिवायडेड बाय टाइम. ओके, आता मोमेंटम काय असतो, मास इंटू व्हेलॉसिटी. तर इनिशियल मोमेंटम काय असणार आहे, मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी. त्याला मी काय म्हणतो, v1x, एक्स डिरेक्शन मधली व्हेलॉसिटी म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन काय आहे, v1x, मायनस मास इंटू फायनल मोमेंटम काय असणार आहे, मास इंटू व्हेलॉसिटी इन फायनल व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन v2x. ओके, v1x ला काय म्हणलं मी, इनिशियल व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन, आणि v2 म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन. ओके, m2x डिवायडेड बाय टाइम काय असणार आहे, t. तर यातलं मास कॉमन निघते, मास डिवायडेड बाय टाइम राहील, आणि इकडे काय राहील, v1x मायनस v2x. तर मास डिवायडेड बाय टाइम म्हणजे काय असतं, मास फ्लो रेट kg पर सेकंद. मासचं युनिट असणार आहे kg, टाइमचं युनिट सेकंद, म्हणजे kg पर सेकंद. त्याला मी काय म्हणतो, मास फ्लो रेट, m डॉट. मास फ्लो रेट m आणि त्याच्या डोक्यावर डॉट द्यायचा, म्हणजे त्याचा अर्थ काय, kg पर सेकंद. कोणत्याही म्हणजे याच्या डोक्यावर जर डॉट दिला, असं केलं आपण, व्हॉल्यूम आहे v, आणि इथं जर डॉट दिला तर याचा अर्थ काय समजायचं, व्हॉल्यूम फ्लो रेट, म्हणजे व्हॉल्यूम पर सेकंद, मीटर क्यूब पर सेकंद. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर हे काय, मास फ्लो रेट म्हणजे kg पर सेकंद, m डॉट, आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील, v1x मायनस v2x. तर हे आहे इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल. हे इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल आहे, त्याचा हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपण प्रत्येक केस पाहताना हा फॉर्म्युला आपण बघणार आहे. तर डायरेक्ट आता इथून पुढं आपण हा फॉर्म्युला डायरेक्ट घ्यायचा, म्हणजे Fx इज इक्वल टू m डॉट v1x मायनस v2x. तर यातलं m डॉट म्हणजे काय, मी इथं लिहितो m डॉट मास फ्लो रेट म्हणजे किती सेकंद, म्हणजे एका सेकंदला किती kg लिक्विड त्या जेटमधून जाते, त्याचा अर्थ आहे m डॉट मास फ्लो रेट या kg पर सेकंद मध्ये. आता ते काय असतं मास फ्लो रेट, तर मास आपल्याला माहित आहे, मास काय असतं, म्हणजे डेन्सिटी काय असते, रो इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. ओके, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. तर त्याच्यावरून व्हॉल्यूम काय असतं, एरिया इंटू काय लेंथ काय असेल ते डिस्प्लेसमेंट, आणि इथं काढून दाखवतो मी. तर रो इज इक्वल टू काय असतं, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. तर मास काय होणार, रो इंटू व्हॉल्यूम. आता मला मास फ्लो रेट पाहिजे, मास फ्लो रेट म्हणजे m डॉट पाहिजे, तर इथं काय घ्यावं लागेल, v डॉट. m डॉट जर पाहिजे असेल तर काय घ्यावं लागेल पुढं, v डॉट. तर मला kg पर सेकंद मध्ये m डॉट पाहिजे, तर m डॉट इज इक्वल टू काय येईल, रो इंटू, आता व्हॉल्यूम फ्लो रेट म्हणजे मीटर क्यूब पर सेकंद म्हणजेच काय q, v डॉट म्हणजेच काय q, मीटर क्यूब पर सेकंद म्हणजे डिस्चार्ज, बरोबर. व्हॉल्यूम फ्लो रेट म्हणजेच काय असतो, डिस्चार्ज, रो क्यू, म्हणजे m डॉट इज इक्वल टू काय येणार, रो इंटू क्यू काय असतं, एरिया इंटू व्हेलॉसिटी, एरिया इंटू व्हेलॉसिटी ऑफ जेट. एरिया काय असणार, ए काय असणार, एरिया ऑफ जेट. आता एरिया ऑफ जेट कसं काढणार तुम्ही, ए इज इक्वल टू पाय बाय 4 डी स्क्वेअर. डी म्हणजे डायमीटर ऑफ जेट. ओके, डी म्हणजे काय असणार, डायमीटर ऑफ जेट, आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ जेट, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर. ओके, सिम्पल आहे. तर m डॉट आपण असं काढणार, रो ए व्ही. त्यानंतर v1x म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ जेट इन एक्स डायरेक्शन, आणि v2x म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी ऑफ जेट इन एक्स डायरेक्शन. ओके, फायनल म्हणजे कधीची, इथं स्ट्राईक झाल्यानंतर त्या डिरेक्शन मध्ये व्हेलॉसिटी. ओके, तर आता कसं ते आपण डेरिव्हेशन इथं बघू. हे आहे इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल, हे फक्त लक्षात ठेवा, हे आणि हा फॉर्म्युला. ओके, नाव या केससाठी हे आपण इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल बघितलं. तर या केससाठी आपण आता काढूया, या केससाठी Fx काय आहे ते बघूया. तर बाय युजिंग इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल
इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल Fx इज इक्वल टू काय आहे m डॉट v1x मायनस v2x. ओके, इथून पुढच्या केसमध्ये फक्त मी असा हा डायरेक्ट फॉर्म्युला लिहिणार आहे. ओके, तर m डॉट इंटू आता v1x बघा, इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ जेट इन एक्स डायरेक्शन. स्ट्राईक होण्याच्या आधीची व्हेलॉसिटी काय, इनिशियल व्हेलॉसिटी जेटची v, एक्स डायरेक्शन मध्ये काय आहे v. ओके, v मायनस आता जेट इथं स्ट्राईक झालं, स्ट्राईक झाल्यानंतर फायनल व्हेलॉसिटी काय, एक्स डायरेक्शन मध्ये फायनल व्हेलॉसिटी कोणती आहे का, एक्स डायरेक्शन मध्ये फायनल व्हेलॉसिटी कोणती आहे का, नाही, म्हणजे काय 0. वाय डायरेक्शन मध्ये आहे, एक्स डायरेक्शन मध्ये कोणतीही फायनल व्हेलॉसिटी नाही, त्यामुळे v2x काय येणार 0. ओके, म्हणजे काय येईल m डॉट इंटू व्ही. आता m डॉट काय असतं आपल्याला माहित आहे, m डॉट असतं रो ए इंटू व्ही इंटू व्ही. ओके, तर रो ए काय होणार v इंटू व्ही, व्ही स्क्वेअर झालं. इम्पॅक्ट ऑफ जेट म्हणजे फोर्स एक्झर्टेड बाय ए जेट, फोर्स एक्झर्टेड बाय ए जेट ऑन वर्टिकली स्टेशनरी फ्लॅट प्लेट इन द डायरेक्शन ऑफ जेट, इन द डायरेक्शन ऑफ जेट, जेटच्या डायरेक्शन मध्ये हा फोर्स अशा पद्धतीने येतो. Fx इज इक्वल टू रो ए व्ही स्क्वेअर. आता यातलं Fx फोर्स आहे म्हणजे युनिट काय असणार आहे त्याचं न्यूटन. आता या रोचं युनिट काय असेल kg पर मीटर क्यूब. या एरियाचं युनिट काय असणार आहे मीटर स्क्वेअर. आणि तो एरिया म्हणजे काय, एरिया ऑफ जेट, तो काय असणार आहे एरिया ऑफ जेट ए इज इक्वल टू पाय बाय 4d स्क्वेअर. यातलं डी म्हणजे काय डायमीटर ऑफ जेट, डायमीटर ऑफ जेट तो कशामध्ये असणार आहे मीटरमध्ये. डायमीटर ऑफ जेट मीटरमध्ये, त्या या जेटचा डायमीटर, आणि मग तो इथं टाकला की एरिया ऑफ जेट निघणार, एरिया ऑफ जेट, एरिया ऑफ जेट तो असणार आहे मीटर स्क्वेअर मध्ये. आणि हे काय आहे व्हेलॉसिटी ऑफ जेट, व्हेलॉसिटी ऑफ जेट तो कशामध्ये असणार आहे मीटर पर सेकंद मध्ये. आता न्यूटन युनिट येते का बघा, kg पर मीटर क्यूब इंटू एरियाचं काय मीटर स्क्वेअर इंटू व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंद त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर. तर मीटर हे 3 मीटर आहे तिथं, 3 मीटर, तर यातले हे 2 आणि यातला 1 गेला, म्हणजे काय राहिलं फक्त kg वरचं 1 मीटर राहिलं पर सेकंद स्क्वेअर, म्हणजेच काय असतं न्यूटन. तर आपलं डेरिवेशन बरोबर आहे समजायचं. असं तुम्ही टॅली करू शकता. ओके, अशा पद्धतीनं इम्पॅक्ट ऑफ जेट आणि व्हर्टिकल स्टेशनरी फ्लॅट प्लेट हा असा पॉईंट आहे. आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इम्पॅक्ट ऑफ जेट ऑन ए इनक्लाइन स्टेशनरी फ्लॅट प्लेट, इथं व्हर्टिकल आहे त्याच्याऐवजी जर प्लेट इनक्लाइन असेल तर हा फोर्स काय येईल ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. आणि काही डाऊट असतील तुम्ही एनी टाईम कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू व्हेरी मच.